शेतकरी मित्रांनो, सोयाबीन असेल, मका असेल, टोमॅटो असेल, कोबी, फुलकोबी किंवा इतर भाजीपालावर्गीय पिकं आहेत, या पिकांमध्ये अळीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करत असतात. अनेक शेतकरी हे आलटून-पालटून कीटकनाशकाचा वापर करतात, तर काही शेतकरी हे एकाच कीटकनाशकांचा वारंवार त्या ठिकाणी वापर करत असतात. त्यामुळे त्या अळीमध्ये एकच कीटकनाशक वारंवार फवारल्यामुळे प्रतिकारक क्षमता निर्माण होते. ते कीटकनाशक आपण फवारणी जरी केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. असे अनेक कीटकनाशक त्या ठिकाणी मार्केटमध्ये वर्षानुवर्ष आपण वापरत आहोत. याच्यामध्ये प्रोक्लेम हे एक आहे, ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट हा घटक येतो. याचे देखील वारंवार वापरल्यामुळे रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला जास्त मिळत नाहीत. परंतु क्रिस्टल या कंपनीने याच्यावरती पर्याय त्या ठिकाणी काढलेला आहे. त्यांनी प्रोक्लेम एक्स्ट्रा हे कीटकनाशक मार्केटमध्ये आणलेलं आहे. तर प्रोक्लेम एक्स्ट्रा हे कशा पद्धतीने काम करणार, याच्यामध्ये नेमकं कोणता घटक आहे, याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, प्रोक्लेम एक्स्ट्रा हे क्रिस्टल या कंपनीने मार्केटमध्ये आणलेलं किंवा लॉन्च केलेलं एक नवीन कीटकनाशक आहे. त्याच्यामध्ये घटक जर आपण बघितला तर इमामेक्टिन बेन्झोएट प्लस ल्युफोन्युरॉन हे 2 घटक याच्यामध्ये आहेत. इमामेक्टिन बेन्झोएट आणि ल्युफोन्युरॉन एकत्र आल्यामुळे एक जबरदस्त कॉम्बिनेशन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे दोन्ही घटक अळीवरती त्या ठिकाणी काम करतात. मोड ऑफ ॲक्शन जर तुम्ही बघितलं तर इमामेक्टिन बेन्झोएट हे फक्त अळीला त्या ठिकाणी किल करण्यासाठी काम करतं. परंतु इमामेक्टिन बेन्झोएट आणि ल्युफोन्युरॉन हे 2 घटक एकत्र आल्यामुळे ते अंडी, अळी, पतंग या तीनही अवस्था ज्या आहेत अळीच्या, ह्या 3 अवस्था त्या ठिकाणी नियंत्रण करण्याचं काम करतं. त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळतात. पिकामध्ये फवारणीची अवस्था जर पाहिली तुम्ही तर कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. म्हणजे वाढीची अवस्था असेल, फुलधारणेची अवस्था असेल, फळाची अवस्था असेल, या तिन्ही अवस्थेमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. प्रमाण जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर 30 मिली 16 लिटरच्या पंपासाठी घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता. कॉम्बिनेशनसाठी तुम्ही ऑलरेडी 2 कीटकनाशक एकत्र असल्यामुळे त्यासोबत इतर कीटकनाशक त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करू नका, कारण रिझल्ट त्या ठिकाणी कमी मिळतात. परंतु टॉनिक असेल किंवा विद्राव्य खतं असतील याचा कॉम्बिनेशन करून तुम्ही याचा वापर करू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.